नमस्कार, मी सौ भाग्यश्री उमेश काची, राष्ट्रीय खेळाडू, माजी विशेषकारी अधिकारी, प्रभाग क्रमांक 26, घोरपडेपेठ, गुरुवारपेठ, समताभूमी येथून ब गटातील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. मी निवडणूक लढविण्यामागे मागील 9 वर्षापासून शहरात निवडणूक झालेली नाही, त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवकाची आवश्यकता आहे आणि 2017 साली देखील निवडणूक लढण्यास इच्छुक होते, परंतु पक्षाने तिकीट नाकारले. यंदाही तिकीट नाकारले, त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवित आहे. मी निवडून आल्यानंतर प्रभागातील सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन, म्हणून मी निवडणूक लढवित आहे अपक्ष. त्यामुळे आता विसरा सर्व पक्ष, एक मत विकासाला, एक मत कलिंगड चिन्हाला. नमस्कार, माझं नाव सुरेखा राजेंद्र शिर्के, राहणार 476 गुरुवारपेठ. माझ्या प्रभागातून वॉर्ड क्रमांक 26 मधून भाग्यश्रीताई उमेश काची ह्या उभ्या आहेत. तर यांचे कार्य पहिल्यापासून चांगलेच आहे. समाजकार्य असो, वैयक्तिक कार्य त्या करतात. वैयक्तिक प्रत्येकाच्या मदतीला त्या उभ्या असतात. तसेच त्यांची फॅमिली, त्यांचे मिस्टर, त्यांचे दीर, त्यांचे सासरे हे पहिल्यापासून सामाजिक कार्यात ते तत्परतेने पुढेच आहेत. त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि आजही ते काम करतायत. प्रत्येकाच्या मदतीला ते अगदी धावून येतात. प्रत्येकाचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. त्याच्यामुळे आमची पूर्णपणे भाग्यश्रीताईंना साथ आहे. जनतेने पण अशीच त्यांना साथ द्यावी. एक चांगला उमेदवार, चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना यश देऊन भरघोस यश द्या, हीच इच्छा. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आमचं नाव बशीर लालू शेख. आम्ही जे सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीचं नाव आहे सहेर अपार्टमेंट. ही आमचा जो एरिया आहे, या एरियामध्ये जे उभे राहिलेले आहेत अपक्ष उमेदवार ब गटामध्ये भाग्यश्रीताई काची, यांच्याबरोबर आम्ही तकरीबन इथनं 18 ते 20 वर्षापासून आम्ही इथे राहतो. ते आम्हाला आपला एक परिवार समजतात. हे सुखादुखामध्ये सर्वांचे राहतात आणि दुसऱ्याला कधी विसरत नाही. तर आम्ही यांना नेहमी सुखादुखामध्ये सर्वांबरोबर पाहिलेलं आहे. आता तसं पाहायला गेलं तर हे जे सेवा करता आहेत ते यांचा कमाल नाही आहे. हे यांना जे मिळालेली आहे ही देवता, ही यांच्या पुरुषापासून मिळालेली आहे. आम्ही इथं राहिल्यापासून पाहतो का बाई याच्या आधीची पिढी, त्याच्या आधीची पिढी ही सेवामध्ये गेलेली आहे. यामुळे यांच्या पुरुषांचे नाव रोडवरती जे बोर्ड लावलेले आहे त्याच्यावरती लिहिलेले आहे. नाव माणसाला फुकट मिळत नाही, काही ना काही खपावं लागतं, त्याच्यानंतर नाव मिळत आहे. आता आम्हाला असं वाटतं सर्वांना की बाईंना सेवाचा मौका द्यावा, यांनी सेवा करावा. जे प्रकारचे रोड आहे, पाणीचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि सरकारी नोकरीचा प्रश्न आहे. तर आमचं सर्वांचं काम आहे सर्वांनी मिळून यांना पुढं अगर वाढवायचं असेल तर सर्वांनी मिळून यांना मत द्यावं लागेल. अगर हे नगरसेवका फक्त आम्हाला दिसत आहेत, पण यांच्यामध्ये ती क्षमता आम्ही पाहिलेली आहे. अगर यांनी सेवा केली ते आमदार खासदारपर्यंत जाऊ शकतात. एकी हेच बळ. याच्यासाठी आम्हाला सर्वांना मिळून मदत करावी लागेल आणि यांना विसरावं नाही लागेल. आम्ही तर सर्वांनी यांना आठवण ठेवावं लागेल. त्याचबरोबर जे आमचे नातेवाईक आहे, ज्यांचे आमचे संबंध आहे, त्यांना ज्याप्रमाणे आम्ही समजू शकतो त्याप्रमाणे समजायला पाहिजे. ते नक्कीच येतील आणि आल्याबरोबर जे सेवा करत आहेत आम्ही पाहू की आज जी सेवा केली उद्या याच्यापेक्षा डबल सेवा होऊ शकते. हे माझे अगर सर्वांना मत लागले तर त्यामुळे आम्ही देवाजवळ प्रार्थना बी करू की देवा यांना सेवाचा मौका द्यावा. अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू.